महापालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या असल्यामुळे संबंध राज्यातल्या महापालिकेच्या निवडणुकीला महायुती म्हणून आणि पक्ष म्हणून कुठे कुठे कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जावं लागेल या संदर्भामध्ये आम्ही प्रदीर्घ त्या ठिकाणी चर्चा केली। आजही काही महानगरपालिकेच्या आमचे पक्षाचे अध्यक्ष प्रमुख नेत्यांची मी बैठक लावलेली आहे। उद्यासुद्धा मी उरलेल्या महानगरपालिकेची बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे। एकंदरीतपणाने आढावा घेत त्या ठिकाणी आज मित्र पक्ष जे महायुतीतील आहेत त्यांच्याजवळची एकंदरीत आपली सौहार्दाची स्थिती कशी आहे ते त्या निमित्ताने समजून घेणं आणि मग आगामी येणाऱ्या निवडणुकीला महायुती म्हणून किंवा कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जाता येईल या संदर्भामध्ये प्रदीर्घ तपशीलवार आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। मुंबईबद्दल सर काही चर्चा झाली का? तर नवाब मलिकांना भाजपचा विरोध आहे। बघा, एक असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या काही सहकाऱ्यांचे मत व्यक्त केले ते मी सुद्धा त्या ठिकाणी ऐकलेलं आहे। शेवटी प्रदेशचा अध्यक्ष मी असल्यामुळे मुंबई महापालिकेच्या संदर्भामध्ये सुद्धा महायुतीतील प्रमुख पक्षांची चर्चा करायची असेल माझ्या स्तरावरती आम्ही चर्चा त्या ठिकाणी करू। आज मी मुंबईतील सुद्धा काही सहकाऱ्यांना दुपारी बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे मुंबईचे आमचे निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून नवाब मलिक आहेत, आमदार आहेत, त्याचवरती आमचे जिल्हाध्यक्षही आहेत, कार्याध्यक्ष आहेत, या सर्वांना सुद्धा मी आज दुपारी बोलवणार आहे। त्यांचे सुद्धा एकंदरीत मत नेमकं काय ते समजून घेणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आमची पावलं पुढची उचलली जातील। तर पण आपण ही भूमिका मांडत आहात। याच्या आधी आपले प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सुद्धा अशाच पद्धतीची भूमिका मांडलेली होती आणि दादाने देखील त्यांच्या भूमिकेला दुजोरा दिल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र ती एक भूमिका आल्यानंतर सुद्धा भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार जे ते नवाब मलिक नाही आपण माझी भूमिका ऐकली नाही। शेवटी निवडणुकी पक्षाच्या नेतृत्वाखालीच लढवली जात असते, त्याच्यामुळे आपण गल्लत करतात। मी आपल्याला असं सांगितलं की पक्षांतर्गत एक आम्ही जी काही निवडणूक व्यवस्थापन समिती नेमली त्याचे नवाब मलिक प्रमुख त्या ठिकाणी आहेत। उद्या आम्ही आज आढावा घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल त्याला मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा करीन ना। आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्यामध्ये जी काही चर्चा करायची आहे इतर पक्षांची, घटक पक्षातल्या मित्र पक्षांची, त्यावेळेला प्रामुख्याने मी स्वतः करीन। प्रफुल्लभाई आवश्यकता असतील त्यावेळेला ते करतील, दादा आवश्यकता असतील त्यावेळेला दादांची, ज्या वेळेला त्यांच्या प्रक्रियेतल्या सहभागाची ज्यावेळेला गरज लागेल त्याला जरूर, कारण दादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यावेळेला आम्ही ती चर्चा त्या ठिकाणी करू। आणि शेवटी सौहार्दाच्या वातावरणामध्ये चर्चा पुढे नेणं अत्यंत आवश्यकच आहे। एकला चलोराची भूमिका तुमची असेल मुंबई महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड, पुणे किंवा अमरावती या सगळ्या महापालिकांमध्ये तुम्हाला विरोध होतोय भाजपचा, एकला चलोरीची भूमिका काही असेल? नाही, आपण पुन्हा चुकीचं सांगताय। भारतीय जनता पक्षाचा राज्यात आम्हाला सगळीकडे घ्यायला विरोध होतोय असं कोण म्हटलं? कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने म्हटलं मला जरा सांगा। नाही म्हटलं तसं, त्यामुळे जे नाही म्हटलं नाही राष्ट्रवादी दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। एकंदरीत 27 महापालिकेच्या निवडणुका आहेत, पुणे आणि पिंपरी चिंचवड म्हणजे अख्खे राज्य नाही, विषयाची गल्लत नको त्या ठिकाणी। आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना हे सांगितलं की दोन्ही ठिकाणी आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही शक्तीस्थळ आहे। स्वाभाविकपणाने जर का आम्ही दोघेजण युतीमध्ये लढलो तर अनेक कार्यकर्ते गेले 8-9 वर्षे निवडणुका न झाल्यात ते आपोआपच विरोधकांना जाऊन मिळतील, त्याचा फायदा विरोधकांना होईल असं राजकीय विश्लेषण मुख्यमंत्री महोदयांनी मांडलंय। ही वस्तुस्थिती खरी आहे, मी स्वतः ते पाहिले। याचा अर्थ राष्ट्रवादीला विरोध आहे असं त्याचा अर्थ होत नाही। राज्यामध्ये अनेक ठिकाणी सुद्धा आपण जे म्हणतात त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने कुठं त्या ठिकाणी विरोध केलेला नाही। मी आणि प्रफुल्लभाई आमची अमितभाईंची भेट त्या ठिकाणी झाली, अतिशय झाली। काल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ सुद्धा चर्चा मी आणि दादा आम्ही त्या ठिकाणी सखोलपणाने केलेली आहे। आज आणि उद्या मी त्या संदर्भातला आढावा घेणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला युती करता येईल त्या दृष्टीकोनातून आमची आता पावलं उचलली गेलेली आहेत।
आणि त्या दृष्टिकोनातून आता आम्ही पुढे जाणार आहोत. आजच्या बैठकीमध्ये कोकाटेंबद्दल पुणे, काही चर्चा पिंपरी झाली का? चिंचवड, अमरावती या ठिकाणी इतर कोणते पक्ष आहेत ज्यांच्या संपर्कात तुम्ही आहात किंवा त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तुमच्याकडनं काही प्रस्ताव जाणार आहे किंवा त्यांच्याकडनं तुम्हाला काही प्रस्ताव आलेले आहेत या 3-4 महानगरपालिकांच्या संदर्भात? माझ्याकडे या संदर्भात कुठलीही माहिती नाही किंवा तशापैकी प्रस्ताव आल्याचं ऐकिवात नाही. त्या ठिकाणच्या परिस्थितीवरती पहिल्यांदा महायुतीला प्राधान्य राहील आणि ते झाल्याच्या नंतर मग काही समीकरणं होतात वेगवेगळ्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळेल. कारण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करायला अजून 4-5 दिवसाचा अवधी आहे. तोपर्यंत नगरपालिकेचे निकालही परवा लागणार आहेत. तशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कोकाटेंची काही रिप्लेसमेंट होणार आहे सर? आजच्या बैठकीत काही चर्चा झाली? नाही, आज आम्ही त्या विषयावरती काय फार चर्चा केली नाही. कारण मला असं वाटतं की कोकाटेंचा न्यायालयातल्या अर्जाची सुनावणी उद्या आहे असं समजतं आहे. त्या विषयावरती का आज मी काय त्यांच्याशी आम्ही बोललो नाही. प्रामुख्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा नक्की त्या ठिकाणी झाली. पुन्हा एकदा दादा आज आता बाहेर जात आहेत, मी पण आज दिवसभर पार्टी ऑफिसमध्ये आहे. आवश्यकता लागली तर आमची फोनवरती चर्चा होईल. अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घेतला आहे का? कारण की काल कोकाटेंचं खातं तर काढून घेण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडनं तशा पद्धतीचं पत्र देखील देण्यात आलेलं आहे. आणि कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न वारंवार पार्टीकडनं केला जातो. जर ते आरोपी आहेत त्यांच्यावर आरोप सिद्ध होतो तर अशा परिस्थितीत 2 भाग आहेत की एक तर तालुका स्तरावरच्या JMFC कोर्टाने त्यावेळेला त्यांना कन्व्हिक्शन केलं. त्याच्यानंतर मग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याने अपील केलं होतं आणि त्यावेळच्या दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिलेली होती. स्वाभाविकपणाने माणिकरावांचं मंत्रिपद आपापच त्या ठिकाणी राहिलं. आतासुद्धा सत्र न्यायालयाने JMFCचा निर्णय मान्य केलेला आहे किंवा तो कायम केलेला आहे. त्याच्यामुळे जी परिस्थिती तयार झाली त्या संदर्भामध्ये 2च कायदेशीर बाबू आहेत. एक तर उच्च न्यायालयामध्ये आव्हानित करून झालेल्या निर्णयाला स्थगिती मिळते की काय, मला असं वाटतं तसा अर्ज त्या ठिकाणी केला गेला आणि ती सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे काही काळात यापुरतं आपण थांबावं. परंतु विरोधकांकडनं सातत्यानं मागणी केली जाते की कोकाटेंनी राजीनामा दिला पाहिजे. कुठे कोकाटे अशा पद्धतीने रुग्णालयात दाखल झालेले आहेत त्याच्यावरून देखील राजकारण होताना पाहायला मिळतं की हे केवळ राजकीय आजारपण आहे. त्याच्यामुळे कारवाईपासून वाचण्यासाठी म्हणून ते रुग्णालयात अंजली दाखल दवाने म्हणतात इतक्या महागड्या हॉस्पिटलमध्ये कसं ते बुलेटिन दाखल येणं झालं? अपेक्षित आहे. ते मेडिकल बुलेटिन लीलावतीमधनं देखील येत नाहीये. त्यांच्यावर देखील दबाव असल्याचं बोललं जातं. ठीक आहे, मी रात्री उशिरा दिल्लीवरून मुंबईत आलो. मी सुद्धा तपशिलावर या विषयावरती माहिती नक्की घेईन. दादा आज एका ठिकाणी दौऱ्यावरती आहेत. मी त्यांच्याजवळ या विषयावरती नक्की बोलेन आणि पुन्हा एकदा या संदर्भातला तपशीलवार माहिती आपल्या सर्वांच्या समोर ठेवेन. धनंजय मुंडे काल दिल्लीमध्ये होते, भेट घेतली आहे त्यांनी अमित शहांची. काय विशेष कारण राहिलं? कारण एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची चर्चा आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांची दिल्लीत अमित शहांची भेट, त्यांचं कमबॅक होईल मंत्रिमंडळात असं म्हटलं जातं. धनंजय मुंडेंचा आणि माझा काल संध्याकाळी फोन झाला. अमितबाईंची त्यांनी वेळ 1 महिन्यापासून मागितलेली होती. त्यांचा एक साखर कारखाना आणि अन्य काही काम या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती. ती नेमकी काल मिळाली. त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगायोग आहे. यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही. कारण मग मला धनंजयनी काय अमितबाईंच्या जवळ त्यांचा विषय होता त्या बाबतीत तपशीलवार चर्चा त्या ठिकाणी सांगितलेली. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.